तर नमस्कार, मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे. तर पालक ही शरीराला खूप पौष्टिक असते आणि थंडीच्या दिवसात खूपच फायदेशीर असते. तर आता ती कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीत. तर ही मी घेतली पालक स्वच्छ निवडून आणि इथं चण्याची डाळ घेतली. चण्याच्या डाळीत खूप छान होतं. इथं हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतला आहे गावरान ज्वारीचा. हे बघा, पालक आता धुवून घेणार आहेत. पालकमध्ये मिरच्या शिजायला टाकायच्या म्हणजे खूप छान चव येते. तुम्हाला माहीत नसेल तर चांगला रस त्याच्यात उतरतो. आणि पालक शिजवलेलं पाणी फेकून द्यायचं नाही, ते आपण आपल्या पालकच्या रश्श्यात टाकायचं. मी डाळ भिजवून घेतलेली आहे आणि पालक पण आपली शिजवून झालेली आहे. मिरच्या पण चांगल्या शिजल्यात. आता त्या मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ते दाखवलंच नाही तुम्हाला. इथं लसूण आहे ना, मी बारीक करून घेतला आहे. ही डाळ भिजवून घेतलेली आहे. इथं फोडणी ठेवली. इथं हिरवी मिरची बारीक केलेली आहे त्या ह्याच्यात. आता इथं मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे आणि इथं आपला लसूण घेतला आहे. चांगलं भाजून घेतलं. आपली डाळ जी भिजवलेली होती ना, ती चांगली तेलात फ्राय करून घ्यायची आणि ती फ्राय चांगली करायची. तेलात चांगली भाजली ना की पटकन शिजते. आता तुम्ही बघा, पुढं चांगली भाजून झाली आहे. त्याच्यात मी हळद टाकली आहे आणि आता चांगलं भाजून टाकलं. आपली जी बारीक मिक्सरला केली ना पालक, ती टाकून दिली. त्याच्यात तुम्ही आहे ना आता धनेपूड आणि जिरेपूड वरनं टाकायची. वास पण खूप छान येतो, खायला पण खूप छान लागते बरं का. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा.